आता याच्यानंतर एक असा प्रश्न येतो ना, की तुम्ही जे सांगताय ते आम्ही ऐकतोय. सगळ्या बरोबर. गोष्टी बरोबर आहेत असं हं. आम्ही मानतोय. पण बहुतांश लोकं म्हणतात, की हे सगळं जे आहे हे हं. फेक आहे. फक्त बरोबर. एक नुसतं कोणीतरी काहीतरी मनात येतंय त्यामुळे ते सांगतायत. तर बरोबर. याचं काय प्रमाण किंवा अशा काही गोष्टी आहेत का, की ज्याच्यावरून हे आपण जे बोलतोय आता तंत्र साधना असेल बरोबर. किंवा तंत्रविद्या असेल ही याचं काही प्रमाण देता येऊ शकतं? नक्कीच देता येऊ शकतं. आपली हिंदू संस्कृती ही आर्य हिंदू वैदिक संस्कृती आहे. आर्य सनातन धर्म आहे. हं, जर आपल्या धर्मावरती आपण विश्वास ठेवत असू, तर धर्मात या घडलेल्या काही घटनांवरती पण आपल्याला विश्वास ठेवायला पाहिजे. बरोबर. आपले मूळ ग्रंथ कुठले येतात, की भगवद्गीता. भगवद्गीता, रामायण आणि महाभारत. हं, रामायण आणि महाभारत ह्या 2 महत्त्वाच्या घडलेल्या भारतामधल्या भारतात. घटना आहेत. करेक्ट. मग एक गोष्टीरूप पण बघता येतं आणि एक अभ्यासाच्या विचारातनं जर तुम्ही पाहिलं, तर रामायणाचं आपण एक 2 मिनिटासाठी उदाहरण घेऊया. हो. रावण हा तर मूळ राक्षस नाही आहे खरं तर, हं, तो ब्राह्मण आहे. हं. पण त्यांनी प्रचंड अफाट तंत्र साधना पण झालेली आहे. अफाट करेक्ट. साधना झालेली आहे आणि काही वरदानं प्राप्त करून घेतल्यामुळे अहंकाराने तो आता देवदेवतांना त्रास त्रास देतो. देतोय. यज्ञ चालले असतील ते उधळून लावायचे, साधू संतांना भस्म करून टाकायचं, म्हणजे हं. जाळून टाकायचं. असे अनेक वर्ष त्रास सहन केल्यानंतर जेव्हा आता असह्य होतंय, हं, तेव्हा महाविष्णूंकडे प्रार्थना सगळ्यांनी केली, की आता तुम्ही वाचवा. म्हणजे करेक्ट. किती वर्ष आधी रावणाचा अत्याचार चालू आहे? अनेक भरपूर. वर्ष चालू आहे. त्याचा आता आपल्याला काळ सांगता येणार नाही. कारण त्याची करेक्ट. तपश्चर्याच 10,000 वर्ष झाली असं लिखाणामध्ये आहे. हो. म्हणजे 10 वर्ष तपश्चर्या करून, अनेक वर्ष लोकांवरती अत्याचार अत्याचार करून करून. असह्य झाल्यानंतर प्रभू रामचंद्रांचा जन्म आहे. हं. म्हणजे करेक्ट. रावणामध्ये आणि प्रभू रामचंद्रांमध्ये वयाचं अंतर किती अंतर आहे. असेल? पहिले. त्यातली पहिली 12 वर्ष प्रभू रामचंद्रांची अतिशय सुख समानात, आनंदामध्ये अशा परिस्थितीत गेले, की त्यांना कुठल्याही प्रकारे रागच येत नाहीये. हं, हं. जेव्हा त्यांचं शिक्षण झालं, पूर्ण झालं, तेव्हा मुख्य उद्देशासाठी गुरूंनी त्यांना राग येण्यासाठी म्हणून या गोष्टी दाखवल्या, की हे पहा, की हं. किती साधू संतांचा मृत्यू झालाय, किती लोकांवरती अत्याचार अत्याचार झालेत. होतो. म्हणजे रावणासारखी एक एनर्जी आपण म्हणूया, त्याला संपूर्णपणे नष्ट करणारी त्याच्यापेक्षा थोडी जास्त एनर्जी करेक्ट. आपल्याला तिथे तयार करावी लागली किंवा लागली. महाविष्णूंनी ती घेतली आहे केली आहे. स्वतःवर जबाबदारी. हं. तर हे एक उदाहरण देऊ शकतो. करेक्ट. दुसरं महाभारताकडे जर पाहिलं, तर महाभारतामध्ये सुद्धा सगळं तंत्रमंत्रच आहे. हो. कुटुंबामधलेच सगळे विषय आहेत. हं. समोरचा शत्रू म्हणजे भगवद्गीतेचा जन्मच यासाठी झाला, की तू जर यांना नाही मारलंस, तर ते तुला मारणारच. मारणारच आहेत. करेक्ट. इथून जो सुरू होतो 18 अध्याय भगवंत सांगतात, हं. 900 श्लोकांमध्ये त्याला ज्ञान देतात आणि त्याला युद्ध करायला लावतात. प्रेरित करतात. हं. या सगळ्यामध्ये तंत्रमंत्रच आहे. बरोबर, बरोबर. तर अशा पद्धतीने आपण आपल्या धर्मातल्या सर्व गोष्टींवरती हं, फक्त बायोलॉजिकली विचार न करता त्याच्यातनं काय शिकून घ्यायचंय, हा जर संदेश संतांना अपेक्षित असलेला जर आपण शिकलो, तर त्याचा तर त्याचे आपल्याला फायदे मिळतात, अर्थ कळतात आणि दिशा मिळते. बरं. मगाशी बोलत असताना तुम्ही म्हणालात, की दासबोधामध्ये पण काही हो. गोष्टी आपल्याला आढळून हो. येतात. तर त्या सांगता येतील? हो, नक्की. दासबोध आणि मनाच्या श्लोकमध्ये सुद्धा काही काही ठिकाणी असे श्लोक आला, की जेव्हा समर्थ भ्रमण करत होते आणि सगळी परिस्थिती जेव्हा बघत होते, तेव्हा त्यांची पण अशा अनेक तंत्रक साधूंची भेट झालेली आहे. त्यांनी ती शक्ती पाहिलेली आहे. तर गुरु लक्षण सांगताना दासबोधामध्ये, की गुरु कसा असावा, तर त्याच्यात एक सांगताना त्यांनी एक उदाहरण असं दिलंय, की पाहता पाहता गुरु लक्ष कोटी, बहुसाल मंत्रावळी शक्ती मोठी. बरं. जगी चेटकू धात माता, नव्हे रे नव्हे तो नव्हे मुक्तिदाता. मग साहित्य संगीत रागज्ञान, नाना नृत्यकला तानमान, तेही एक गुरु. म्हणजे असं शिकवणारे पण गुरु आहेत, मंत्रशक्ती शिकवणारे पण गुरु आहेत आणि मोक्षदाता सद्गुरू मात्र वेगळा असतो, हे स्पष्ट करताना त्यांनी इथे उल्लेख केलेला आहे. तसंच ज्ञानेश्वरी महाराजांनी लिहिलेला हरिपाठ जो आहे, त्या हरिपाठामध्ये पण एका ठिकाणी एक वाक्य आहे, की हरीचं नामच इतकं ताकद आणि प्रभावी आहे, की पळे भूत बाधा बेणे तेथे.
अच्छा. हरिपाठातलाच एक हम्म, अभंग आहे. हरी माझा समर्थ पळे भूत बाधा भेणे तेथे. बर. मग ज्ञानेश्वर महाराजांनी पण भूत बाधा कुठेतरी स्वीकारलेला Accept आहे. केलेलं आहे. हो. असे बरेच रेफरन्सेस आहेत. व्यासपदामध्ये आहेत, मनाच्या श्लोकमध्ये आहेत. बर. आता ह्या सगळ्यांवर आता विश्वास बसल्यानंतर प्रत्येकाला हा प्रश्न पडतो की बरं मग आम्ही याच्यातून वाचायचं कसं? हो, तर मग त्या रिलेटेड जर तुम्ही काही आम्हाला रेमेडीज सांगितल्या तर नक्कीच सगळ्यांना आवडेल. नक्कीच. त्याआधी आपल्याला हे समजून घ्यायला लागेल की समजा आपल्या घरामध्ये काही नकारात्मक ऊर्जा आहे हम्म. किंवा आपल्यावर काही करणी आहे किंवा बाहेरची काही शक्ती आहे, तर त्याच्या काही संकेत येतात. हा, मग ओळखायचं कसं थोडक्यात? बरोबर बरोबर. तर ते संकेत कॉमन येणारे आपण आधी हे बघूया. ओके. की एक तर म्हणजे सातत्याने आजारपण, हम्म. एक माणसाचं झालं तर दुसरा आजारी आहे, दुसऱ्याचं झालं की तिसरा आजारी आहे, ही पहिली एक खूण येते. बरोबर. वैद्यकीय कारण काहीच सापडत नाही. हम्म. त्याच्या मेडिकल टेस्ट केलेल्या सगळ्या नेहमी नॉर्मल येतात, Normal पण मनुष्य आजारी पडतो. हे मुख्य एक कारण. संकेत आहे. दुसरं, घरामध्ये बाग असेल, झाडं लावलेली असतील, तुळस असेल काय, ती झाडं टिकत नाही, ती जळून जातात. हा. तिसरं, अचानकपणे नाकामध्ये दुर्गंध येतो, अचानकपणे, आणि तो ओके. इतका तीव्र आणि उग्र असतो की एखादा ड्रेनेजमध्ये आपण बसलोय की काय, इतका तो उग्र गंध येतो. 10 ते 20 सेकंद येतो, जातो. 10 ते 20 सेकंद. जसजसं त्याची हे वाढेल, तो दुर्गंध येण्याची तीव्रता संख्या वाढेल, तेव्हा पण समजायचे की नकारात्मक ऊर्जा आहे. घरामध्ये आहे. चौथं, काही कारण नसताना मायग्रेनचा त्रास सुरू होतो, डोकं बर. खूप दुखतं, रात्री अजिबातच झोप लागत नाही, अजिबातच. म्हणजे पहाटे 3-4 पर्यंत, 5 पर्यंत झोपच लागत नाही, आणि दिवसा खूप झोपावंसं वाटतं. बर. दिवसा प्रचंड आळस येतो, काहीच काम करू नये, नुसतं पडून राहावं. ह्या अगदी सुरुवातीच्या छोट्या छोट्या खुणा आहेत. संकेत आहे. ह्याच्यात थोडं पुढे गेलं की अत्यंत विचित्र स्वप्न पडायला लागतं. हा. हां, ही एक पुढच्या पायरीवरची खूण आहे. आता विचित्र स्वप्नांची सुद्धा तुमची जर हे वाढली असेल, संख्या वाढली असेल, तर तिथे पण काळजी घेण्यासारखं आहे. बर. तर मग विचित्र म्हणजे नेमकं काय? म्हणजे अक्षरशः मानसिकरित्या मनुष्य डिस्टर्ब होईल अशा गोष्टी दिसतात. बापरे. त्याच्यामध्येही काही कॉमन खुणा आहेत. एक म्हणजे पब्लिक अस्वच्छ टॉयलेट दिसणे स्वप्नामध्ये, ओके. उंचीवरनं पडतोय असं जास्त भास होणं. बऱ्याच वेळाला होणे. त्याच्यानंतर छातीवरती प्रेशर येणे झोपेमध्ये, आणि हे सगळ्यांमध्ये सापडतं. म्हणजे ओके. एकदम प्रेशर असं येतं की असा श्वास अडकतो. अडकतो. हो, आणि जाणवतं की इथे खूप वजन आलंय काहीतरी. Correct. ही खूप कॉमन येणारी साईन आहे. त्याच्यानंतर काय सांगता येईल की आर्थिकदृष्ट्या अधोगती सुरू होते, व्यावसायिक नोकरीच्या दृष्ट्या अधोगती सुरू होते, नातेसंबंधांपासून दुरावा वाढायला लागतो, आणि अमावस्याच्या आधी 2 दिवस, अमावस्येच्या नंतर 2 दिवस, पौर्णिमेच्या आधी 2 दिवस आणि पौर्णिमेच्या नंतर 2 दिवस घरात विनाकारण भांडणं होतं. विनाकारण म्हणजे अतिशुल्लक कारण असेल की जिथे भांडण करायची काहीच गरज नाही, आणि हळूहळू ते लोकांच्या लक्षात यायला लागतं की अरे आता अमावस्या जवळ आली, शांत राहू, शांत राहायचा प्रयत्न करू. ओके. नवरा भांडत असेल तर आपण शांत राहू, बायको भांडत असेल तर आपण शांत, तरी ते होत नाही. या काळात भांडणं जास्त तीव्र होतात. ओके. ही पण एक कॉमन साईन आहे. अशा काही खुणा मिळाल्या तर समजायचं नकारात्मक ऊर्जा आपल्यावरती आहे. ती जाणकार व्यक्तीकडून माहिती घेतली पाहिजे आणि त्याच्यावर लवकर उपाय केला पाहिजे.